रोज सकाळी उठलं की बायकांना पडलेला एकच प्रश्न, भाजी करू तरी काय. रोज कुठून वेगवेगळं नाव आणायचं खूप मोठा प्रश्न आहे. तर आज मस्त अशी मेथीची भाजी करायची ठरली बरं का. आणि सकाळी वरती जाऊन अशी सर्व मेथीची भाजी जी आहे ती अगदी व्यवस्थित खुडून घेतली. आता ही खुडायची का, आता याला पुन्हा एकदा मेथीची भाजी येणार झाली बरं का मित्रांनो. पुन्हा एकदा याला शेंडे फुटणार झाले. अशी मेथीची भाजी खुडली. खुडता असं गुलाबाला देखील खूप छान मस्त एक कळी आलेली आहे. आणि गलंडा देखील आपला छान फुललेला आहे बरं का. मेथीची भाजी काढलेली आहे. तर आज बनवूया सुकी मेथीची भाजी. ती कशी, तर चला आता खाली जाऊन मस्त तुझी मेथीची भाजी बनवूया. मस्त गुड मॉर्निंग, किती छान फुलं म्हणत नाही. तर चला आता मेथीची भाजी करूया. तर मेथीची भाजीसाठी सर्वप्रथम शेंगदाणे भाजायला ठेवलेत. शेंगदाणे भाजतायत तोपर्यंत काय करून घेतलं, मेथीची भाजी आहे ही अगदी स्वच्छ धुवून घेतली. आता यामध्ये काही तांदूळचं असे पण थोम आहेत, कारण की तो तांदूळचा तसंच वाया गेला असता, त्यामुळे मी तो देखील फोडून घेतलेला आहे. आता ही मेथी करायला सुकी फोडणीला यायला लसूण लागतो. तर चला आता फोडणी देऊन घेऊया. मस्त मोहरी घालून घ्यायची. मोहरी छान तडतडली यामध्ये लसूण घालून घ्यायचा. जर असं तुम्ही जर मेथीची भाजी त्यामध्ये थोडासा तांदूळचा वगैरे जरी घातला ना तरी काही चवीत बदल होत नाही. एकदम छान लागतात बरं का अशा भाज्या. मग आम्हाला फार आवडतात, त्यामुळं मी लावताना मिक्स लावलेल्या असतात. त्यानंतर आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा जो ठेचा घातलेला आहे, यामध्ये काहीच नाही, फक्त हिरवी मिरची आणि लसूण एवढंच बारीक करून घेतलेलं आहे. ते चांगलं तेलावरती परतून घ्यायचं आणि त्यानंतर वरून आपण मेथीची भाजी घालून घेणार आहोत. मेथीची भाजी घातली. आता मेथीची भाजी आपल्याला ज्यावेळेस सुकी करायची असते ना त्यावेळेस आपण अजिबात पाणी वापरतो बरं का. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर सर्व मसाल्यामध्ये मेथीची भाजी छान मिक्स करून घ्यायची. आणि मेथीच्या भाजीचं वैशिष्ट्य असं की मग तेलात घातली आणि वरून मीठ टाकलं की ॲटोमॅटिक तिच्यातलं जे पाणी आहे ते संपूर्ण पाणी बाहेर येतं आणि अगदी ती तेवढ्याच पाण्यावरती एकदम व्यवस्थित शिजल्या जाते. बरंचसं पाणी त्यातलं कमी झालं की त्यानंतर वरनं थोडंसं असं जाडसर कुटलेला आहे ना दाण्याचा कूट आहे ना तो घालून घ्यायचा. अगदी ही मेथीची भाजी व्हायला ना 4 ते 5 मिनटं पुष्कळ होतात एकदा तेलात घातल्यानंतर. फक्त या भाजीवरती झाकण जर ठेवून शिजवली तुम्ही थोडी पिवळसर पडू शकते, त्यामुळं अर्धं झाकण ठेवून शिजवा किंवा अशी उघडी शिजवली तरी देखील चालते बरं का. तर अशी मस्त झालेली आहे आपली मेथीची भाजी तयार. आणि तुम्ही सांगा काय वेगळं लागलं हो, पण तुम्ही करून पाहाल ना तर सारखी अशीच भाजी बनवाल. आणि मेथीची भाजी तयार झालेली आहे. मस्त गरमागरम भाकर आणि मेथीची भाजी. तर एकदा नक्की करून बघा. ओके, बाय.